मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। विशेष म्हणजे शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर या ठिकाणी। एकनाथ शिंदेना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो दिल्लीमधून। एकनाथ शिंदे तसेच शरद पवार एकाच मंचावर। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आलेला आहे। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। तर ही दिल्लीमधली थेट दृश्य आपण पाहतो की शरद पवारांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार या निमित्ताने एकाच मंचावर। महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने शिंदेंना सन्मानित करण्यात आलेला आहे। शरद पवारांच्या हस्ते या निमित्ताने आणखी काही पुरस्कारांचं वाटप या ठिकाणी करण्यात आले। एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शरद पवारांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे। तर फडणवीसांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय चौकाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। तीही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। पुण्यामधल्या सरहद संस्थेकडून महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे। 5 लाख रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। नवी दिल्लीमधल्या कार्यक्रमात हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। तर मुंबईमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय चौकाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। दोन ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत सरहद संस्थेच्या वतीने हा सन्मान एकनाथ शिंदे यांचा करण्यात आलेला आहे। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आणि या सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। तर फडणवीसांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय चौकाचं लोकार्पण करण्यात आले। मुंबईमध्ये फडणवीसांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय चौकाचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे।